नाही. ते रात्री येणार आहे म्हणून तुला बोलावलं मी माझ्या घरी. अरे वा, आज तर धमालच करू. हो ना, नवीन नवीन रील्स बनवू, FB वर टाकू, इंस्टावर पण नवीन नवीन फोटो शेअर करू आणि पबजी पण खेळू. ओ शट यार. अरे काय झालं रमेश? अरे बघ ना, मोबाईलला रेंजच नाही. काय तू पण सगळा मूडच घालवलं. अरे यार माझी तर चूक आहे. आता काय करायचं? हा मोबाईल पण ना कधी याची चार्जिंग संपते तर कधी नेट. मग आम्हा मुलांनी घ्यायचं तरी कसं? बाबांना बातम्या पाहायच्या असतात, आईला मालिका पाहायच्या असतात, मग रिमोट त्यांच्याकडे. मग काय शेवटी फोन टिकवतात आमच्या हातात. आमचं नाही या चार्जिंग संपत, नेटची तर गरजच नाही, आमच्याशी खेळू शकतोस. हा कोणाचा आवाज? हे रमेश, तुझ्या घरात दुधारकी वगैरे नाही ना? ना 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 नाही रे, पण हा कुणाचा आवाज? माझ्या खेळण्याचा तर नाही ना, पण ही कशी काय बोलायला लागली? न बोलू करणार काय? तुमची अवस्था पाहवत नाही आम्हाला. अवस्था म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? मोबाईलच्या आहारात इतके गेले आहात की मोबाईल मिळालेल्या हाटीवर तुम्ही जेवता, झोपता, अभ्यास करता, हे दिसत नाही का आम्हाला? मग आम्हा मुलांनी करायचं तरी काय? खेळलो नाही तर आमचं समाधान कसं होईल? आमचे बरेच मित्र खेळतात मोबाईलवर. मग आम्हालाही खेळता आलं पाहिजे ना. बरेच खेळतात पण सगळे नाही ना. आणि दिवस रात्र मोबाईल घेतला तरी समाधान होतं का तुमचं? ते जाऊ द्या. एकतर मोबाईलला रेंज नाही, त्यामुळे आम्ही गेम खेळू शकत नाही. आणि तुम्ही काय करता ऐकवताय? आम्हाला काही ऐकायचं नाही. एक ऐकशील का बाळा? आज तसंही तुम्ही मोबाईलवर खेळू शकणार नाहीतच, मग एक दिवस आमच्यासोबत खेळा. ठीक आहे, आजचा दिवस तुम्हाला बाहेर काढतो. तसंही आई 4 दिवसापासून सांगते, खेळांना बाहेर काढताना व्यवस्थित नाव ठेव, त्यांच्या आजूबाजूला खेळतच ना काढ. अरे वा, यानिमित्ताने आम्ही मोकळा श्वास घेणार तर. अडगळीत पडून पडून कंटाळा आला. मला ओळखलेस का? तर काय बॅट आहेस तू? हो, पण कोणती आठवते का तुला? नाही आठवत मला. तू सचिन तेंडुलकर यांच्यासारखा मोठा क्रिकेटर व्हावास म्हणून मामाने तुला दिली होती. हो बरोबर. आणि मी आठवतंय का? त्यात काय बॅट आणि ते मला असणारच. अरे पण मी खास होतो. साधा बॉल नको म्हणून बाबाकडून हट्टाने टेनिसचा बॉल घेतला. तेव्हा किती आवडीने खेळायचास. खेळून इतका दमायचा की लगेच झोपून जायचास. हो खरंच खूप मजा यायची तेव्हा. पण फक्त बॉल नाही तर अजून एक खेळ खेळायचो. आठवतं का? हो आठवतंय ना, लगोरी. एका वेळेस दवडी रचून मग ती फोडायची आणि एकेकाला लगोरी मारून पुन्हा उभी करायची. हो रे रमेश, किती वर्ष झाली आपण लगोरी खेळलोच नाही. मला आठवतंय, तू मुद्दाम माझ्या पाठीवर बॉल मारायचा. थांब आता, पुन्हा बॉलने तुला बदलवलं. थांब रे, आता नको. मी काही नेहमीच एका कोपऱ्यात असते. पहिली रोज सोबत असायची उंची वाढवण्यासाठी. आई तुला नेहमी ओरडायची. कोण? ओळखलंस का? हो का बाई, तुला कसं विसरे? तू माझी लाडकी रशी उडी. माझी जी उंची वाढली तिच्यामुळे. जास्त कोण उड्या मारणार याची आपण स्पर्धा लावायची आणि त्यात नेहमी मी जिंकायचो. चल जर आता स्पर्धा पुन्हा लावली ना तर मी जिंकेन. थांबा, असे भांडू नका रे. माझ्याशिवाय तुमचा रविवार कधी पूर्ण व्हायचा का? हो ना, पाऊस चालू झाला की फुटबॉलची मॅच खेळण्यात एक वेगळीच मजा होती. त्या चिखलात गळत पडत फुटबॉल खेळायचा आणि घरी आल्यावर आईचा ओरडा खायचा. सगळे कपडे ओले चिम्मा आणि चिखलात माखलेले असायचे. त्याच फुटबॉलला आता तुम्ही डुलकुनी पाहत नाही. माझ्यातील हवा पण कमी झाली, मलूल होऊन पडलो आता मी. तुम्हा सगळ्यांचं बरोबर आहे, पण मित्रांनो जरा आमच्या बाजूने विचार करून पहा. हो बरोबर आहे रमेश सर, थोडा आमच्या बाजूने पण विचार करा. कोरोना आल्यापासून शाळा बंद झाल्या आणि जेव्हा हळूहळू सुरू झाल्या तेव्हा सगळा अभ्यास मोबाईलवरच.
प्रश्नपत्रिका त्यांची उत्तरं मोबाईलवरच. मग काय, दिवसभर आणि रात्री सुद्धा शाळा मोबाईलवरच भरू लागली. सकाळी आलेला अभ्यास वाचून संध्याकाळी त्याचा होमवर्क करायचा. मानो तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे, पण संपूर्ण दिवस तुम्ही मोबाईलमध्ये घुसून राहिलात तर कसे होईल? तेच झालंय आता. जर आम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर आम्हाला मोबाईलवरती अवलंबून राहावं लागतं, गुगल मॅपला विचारावं लागतं. आणि हे कमी होतं तर आता ChatGPT AI सारखे माध्यमं येऊन राहिलेत मोबाईलवर. या सर्वांमधून बाहेर पडण्याऐवजी याच्यात आम्ही अधिकच अडकत चाललोय. पूर्वी आम्ही दिवाळी, दसरा, सुट्टीत नातेवाईकांकडे यायचो, पण आता मोबाईलवर शुभेच्छा येतो, व्हिडिओ कॉलवरून भेटतो. कोरोना निघून गेला, पण मोबाईल नावाचा विषाणू आमच्या सोबतच ठेवून गेला. असं असलं तरी तुम्ही मोबाईलचा वापर हा फक्त अभ्यासासाठीच करा. सततचा मोबाईल घेतल्याने तुम्ही एकाच जागेवर बसून राहता आणि शरीराची हालचाल न झाल्याने तुम्ही लठ्ठ होत चाललात. आणि म्हणूनच या बालवयात आजी आजोबांसारखे जाड भिंगांचे चष्मे पण लागतात सगळ्यांना. आणि घरात कोंबून राहिल्याने बाहेरची शुद्ध हवा पण मिळत नाही तुम्हाला. म्हणून पुन्हा एकदा म्हणते, मोबाईलचा वापर हा फक्त अभ्यासासाठीच करून तुम्ही बाकीच्या वेळात आमच्यासोबत खेळा. मैदानात खेळल्याने शरीराची हालचाल होते, तुमची तब्येत सुडवून राहते. फेसबुकवर, इंस्टावर रील बनवण्यापेक्षा आमच्यासोबत पुन्हा खेळायला या. काय म्हणतोस सुरेश, पटतंय का तुला हे जे बोलताय ते? हो, 100% बरोबर बोलत आहे. ठरलं. आजपासून नव्हे, आत्तापासून मोबाईलवरचे सगळे गेम्स डिलीट करूया आणि पूर्वीसारखं आपल्या खेळण्यांसोबत मैदानात जाऊन खेळूया. मला पुन्हा एकदा तुझ्यासोबत रशुडीची स्पर्धा लावायची आणि मला तुला लगोरीच्या बॉलने बदलवून काढायचे. छान बाळांनो, पण अजून एक करा, तुमच्यासोबत तुमच्या आईबाबांना पण सांगा की मोबाईलचा वापर एकत्र असताना जेवताना करू नका. हो, एकत्र बसून चहा नाश्ता करा, सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जा, घरी आल्यावर मोबाईलला आराम द्या, मग बघा तुमचा दिवस किती छान जाईल. हो, माझ्या लाडक्या बहिणींनो, आज तुम्ही आम्हाला आमचं हरवलेलं बालपण पुन्हा मिळवून दिला. तुम्ही आमच्या डोळ्यात अंजन घातलात. आता आम्ही मैदानात जाऊन खेळूच, पण सोबत आमच्या मित्रांना घेऊन खेळू. पुन्हा एकदा लगोरी, क्रिकेट, फुटबॉलच्या मॅच घेऊ, रशिवडीच्या स्पर्धा घेऊ. चला तर मग सगळ्यांनी एकत्र मिळून खेळ खेळू. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोरीकडे आनंदी आनंद